महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट वारंवार घडते ती म्हणजे ज्याचं नाव सर्वाधिक चर्चेत असतं, ज्याची उमेदवारी जवळपास निश्चित आहे असं मानलं जातं, शेवटच्या क्षणी त्या व्यक्तीचा पत्ता कट होतो. 2019च्या पहाटेच्या शपथविधीपासून तर शिवसेना फुटीपर्यंत आणि अजित पवारांच्या बंडापर्यंत महाराष्ट्राने असे अनेक राजकीय ट्विस्ट पाहिले. परंतु जून 2026 मध्ये राज्यसभेच्या एका जागेसाठी जे घडलं त्याने महायुतीला सत्ता समीकरण आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत शक्ती संघर्ष पुन्हा एकदा समोर आणलाय. सगळ्यांना वाटलं होतं की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवरती छगन भुजबळ यांचीच वर्णी लागणार. परंतु गेल्या काही महिनाभरापासून माध्यमांमध्ये, राजकीय वर्तुळात आणि राष्ट्रवादीच्या बैठकांमध्ये एकच नाव चर्चेत होतं, ते म्हणजे छगन भुजबळ. स्वतः छगन भुजबळ या शक्यतेबाबत सकारात्मक होते. अनेक नेत्यांनी त्यांचं नाव पुढं केलं होतं. दिल्लीपर्यंत संदेश देखील गेला होता की ओबीसी चेहरा म्हणून भुजबळांना दिल्लीत पाठवणं हा राजकीय दृष्ट्या योग्य निर्णय ठरेल. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात गोष्ट इतकी सरळ साधी कधीच नसते मंडळी. सर्व गोष्टी सविस्तर समजून घेऊयात. त्यासाठी हा आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी कल्पेश आणि तुम्ही पाहता रायझिंग स्टार कल्पेश. सगळ्या राजकीय नाट्यामध्ये एक महत्वाचं पात्र होतं, ते म्हणजे नवनीत राणा. लोकसभा निवडणुकीनंतर संसदेतून बाहेर पडलेल्या नवनीत राणा यांनाही राज्यसभेची संधी मिळावी, उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू होते. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली. त्यानंतर त्यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची देखील भेट घेतली. म्हणजेच राज्यसभेच्या जागेसाठी त्यांनी थेट राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेतृत्वाकडे लॉबिंग सुरू केलं होतं. मात्र राष्ट्रवादीच्या अंतर्गत चर्चांमध्ये नवनीत राणा यांच्याबाबत एक मोठा प्रश्न होता. त्या भाजपच्या जवळच्या मानल्या जात असल्या तरी राष्ट्रवादीच्या अंतर्गत संघटनात्मक कामात त्यांचा सहभाग नव्हता. त्यामुळं पक्षातील अनेक नेत्यांना बाहेरून आलेल्या व्यक्तीला थेट राज्यसभा देणं योग्य वाटलं नाही. परिणामी त्यांचं नाव हे फक्त चर्चेमध्ये राहिलं. परंतु अंतिम टप्प्यात ते मागं पडलं. दरम्यान दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांचा आत्मविश्वास आता वाढत होता. 6 जूनला मुंबईत प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक झाली. या बैठकीला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, पार्थ पवार आणि छगन भुजबळ ही उपस्थित होते. त्यानंतर हे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी भेटायला गेले. विशेष म्हणजे फडणवीसांच्या भेटीनंतर पुन्हा चर्चा थेट भुजबळांच्या निवासस्थानी झाली. या सर्वांमुळे राजकीय वर्तुळात जवळपास खात्रीच झाली होती की आता राज्यसभेची जागा भुजबळांनाच मिळणार. होय, छगन भुजबळ यांनाच मिळणार. परंतु याच ठिकाणी संपूर्ण खेळ फिरला. भुजबळ यांनी राज्यसभेला जाण्यास विरोध केला नव्हता. मात्र त्यांनी एक राजकीय अट ठेवली होती. जर मी दिल्लीला गेलो तर माझ्या जागी माझा पुतण्या समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतलं जावं, कारण नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील भुजबळांचा राजकीय नेटवर्क टिकून ठेवण्यासाठी सरकारमध्ये भुजबळ घराण्याचं प्रतिनिधित्व कायम राहावं त्यांना आवश्यक वाटत होतं. अर्थात त्याची गरजही वाटत होती. ही अट वैयक्तिक नव्हती. भुजबळांच्या समर्थकांचं म्हणणं होतं की ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व हे कमी होऊ नये
म्हणून समीर भुजबळ यांना संधी मिळायला हवी. त्यामुळं अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे यासाठी पाठपुरावा केल्याचं बोललं जात आहे. मात्र भाजपची गणितं वेगळी होती. भाजपच्या दिल्ली नेतृत्वाला आणखीन एक राजकीय घराणेशाहीचा आरोप आपल्यावरती लागलेला नको होता. आधीच महाराष्ट्रामध्ये अनेक घराण्यांना मंत्रिपद मिळाल्याची टीका हे विरोधक वारंवार करत होते. अशा परिस्थितीत जर का समीर भुजबळांना मंत्रिपद देण्याबाबत भाजप नेतृत्व सकारात्मक नव्हतं, अखेर दिल्लीत चर्चा झाल्यानंतर फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना स्पष्ट संदेश दिला, समीर भुजबळांना मंत्रिपद दिलं जाणार नाही आणि इथेच सगळा खेळ फिरला. समीर भुजबळांना मंत्रिपद मिळणार नसेल तर राज्यसभेला जाण्यात काही अर्थ नाही, अशी भूमिका छगन भुजबळांनी घेतल्याचं सांगितलं जात आहे. आणि त्याच नंतर दिल्लीला जाण्याबाबत त्यांनी अनुत्सुकता दाखवली. भुजबळांच्या या भूमिकेकडे राष्ट्रवादी समोर अचानक नवीन उमेदवार शोधण्याची वेळ आली. आता या क्षणी प्रफुल्ल पटेल यांचं राजकीय वजन पुन्हा एकदा दिसून आलं. गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीत प्रफुल्ल पटेल यांचं महत्व कमी झाल्याच्या चर्चा या वारंवार सुरू होत्या. पक्ष संघटनेतील बदल, सुनेत्रा पवार यांचं वाढलेलं वर्चस्व आणि अजित पवारांच्या निधनानंतर बदललेली राजकीय परिस्थिती, या सगळ्यांमुळं पटेल काहीसे बाजूला पडल्याचं हे वारंवार बोललं जात होतं. परंतु राज्यसभेच्या उमेदवारीच्या निर्णयानं वेगळाच संदेश गेला. कारण अंतिम क्षणी निवड झाली ती राजेंद्र जैन. राजेंद्र जैन म्हणजे प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत जवळचे सहकारी, एकेकाळचे त्यांचे पीए म्हणून काम करणारे जैन पुढे राष्ट्रवादीचे विदर्भातील महत्वाचे नेते बनले. 2 वेळा विधान परिषदेवर गेले. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते आता सध्या अध्यक्ष आहेत. संघटनात्मक कामाचा मोठा त्यांच्याकडे अनुभव आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते प्रफुल्ल पटेल यांच्या विश्वासातील व्यक्ती मानले जातात. जेव्हा भुजबळांचा पर्याय बाद झाला तेव्हा कोर कमिटीच्या बैठकीत राजेंद्र जैन यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाला. राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर या निर्णयामागे 3 संदेश दिसतात. पहिला तो म्हणजे राष्ट्रवादीला विदर्भात आपली ताकद वाढवायची आहे. दुसरा तो म्हणजे प्रफुल्ल पटेल यांच्या पक्षातील वजन अजूनही कायम आहे. आणि तिसरा, महायुतीमध्ये अंतिम निर्णय अजूनही भाजपच्या संमतीशिवाय होत नाही. भुजबळ यांच्या बाबतीत आणखीन एक ऐतिहासिक संदर्भ महत्वाचा ठरतो. 2023 मध्ये अजित पवारांसोबत बंड करताना भुजबळांनी मोठी भूमिका बजावली होती. त्यानंतर ते वारंवार ओबीसी आरक्षण असेल, मराठा आंदोलन असेल आणि सरकारमधील प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावरती आक्रमक राहिले. अनेकदा त्यांनी स्वतःच्या पक्षालाही अस्वस्थ करणारी विधानं केली होती. आणि त्याचमुळं त्यांना दिल्लीत पाठवणं म्हणजे महाराष्ट्रातील ओबीसी राजकारणात एक नवीन समीकरण तयार होणं असंच होतं. कदाचित काही नेत्यांना हेही नको होतं. आज परिस्थिती अशी आहे की राज्यसभा जवळपास निश्चित मानणारे छगन भुजबळ अचानक शर्यतीतून बाहेर गेले आणि नवनीत राणा यांच्या प्रयत्नही अपयशी ठरले. आणि पडद्यामागून काम करणारे राजेंद्र जैन हे थेट राज्यसभेच्या उंबरठ्यावरती पोहोचले. राजकारणात अनेकदा निवडणूक जिंकणं असेल किंवा निवडणूक जिंकणं महत्वाचं असतं, परंतु काही वेळा योग्य वेळी योग्य अट न ठेवणं त्याहूनही महत्वाचं ठरतं. छगन भुजबळांच्या बाबतीत नेमकं हेच झालं का? छगन भुजबळांच्या मंत्रिपदाची अट ही त्यांच्या राज्यसभा उमेदवारीची सर्वात मोठी अडचण ठरली का? आणि या निर्णयातून प्रफुल्ल पटेल यांनी पुन्हा एकदा आपलं राजकीय अस्तित्व सिद्ध केलंय का? या सर्वच प्रश्नांची उत्तरं
पुढील काही महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणातून दिसणार आहे. मात्र सध्या तरी एक गोष्ट निश्चित आहे, राज्यसभेची जागा रिक्त झाली सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यामुळे. चर्चा झाली नवनीत राणा आणि छगन भुजबळ यांच्या नावाची, पण जी बाजी मारली ती प्रफुल्ल पटेल यांच्या विश्वासू राजेंद्र जैन यांनी. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि रायझिंग स्टार कल्पेशला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.